विद्यार्थी मित्रांनो, आपलं दुसरं युनिट संपलेलं आहे. दुसरं युनिट हे शेतीशी निगडीत होतं आणि आता आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात करत आहोत. हे जे तिसरं युनिट आहे हे उद्योगाशी संबंधित आहे, इंडस्ट्रीशी संबंधित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या अर्थव्यवस्थेशी निगडीत असणाऱ्या ज्या काही आर्थिक बाबी आहे, या आर्थिक बाबींपैकी उद्योग हे जे क्षेत्र आहे हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये त्या देशामध्ये अस्तित्वात असणारे जे उद्योग आहे हे उद्योग महत्त्वाची भूमिका वठविताना आपल्याला दिसून येतात. जे देश विकसित आहे त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आपल्याला दिसून येते आणि जे देश विकसनशील अवस्थेमध्ये असतात किंवा अविकसित स्वरूपाचे असतात अशा देशामध्ये औद्योगिकरणाला मिळणारी जी चालना असते ती तुलनेने कमी असलेली आपल्याला दिसून येते. मग औद्योगिकरणामध्ये झपाट्याने वाढ व्हावी याकरिता सरकारच्या माध्यमातून जे धोरण राबविलं जाते त्या धोरणाला औद्योगिक धोरण असं म्हणतात. भारताच्या आर्थिक विकासाकरिता स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारत सरकारने सुद्धा औद्योगिक धोरण राबविलेले आपल्याला दिसून येते. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जी मिश्र अर्थव्यवस्था आपण अंगीकारली आणि मग या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र अशा प्रकारे 3 क्षेत्र अस्तित्वात आली आणि देशाच्या दृष्टिकोनातून, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जी उद्योग आहे हे उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापन करणे सरकारने महत्त्वाचं मानलं. म्हणजे काही उद्योग असे होते किंवा काही वस्तूचे उद्योग असे होते की ते उद्योग फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्येच स्थापन केले जाऊ शकत होते. अशा वस्तूची निर्मिती करण्यावर खाजगी उद्योजकांना बंदी होती. अशा प्रकारचं जे क्षेत्र होतं त्या क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतात आणि त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापन झालेले जे उद्योग आहे त्या उद्योगात केल्या गेलेली जी गुंतवणूक होती ती फक्त सरकारच्या माध्यमातून केल्या जात होती. दुसरं होतं संयुक्त क्षेत्र आणि तिसरं होतं खाजगी क्षेत्र. अशा प्रकारे 3 क्षेत्राचं अस्तित्व असणारी अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप आपण स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर अंगीकारलं. त्या आधारावर मग 1956चं औद्योगिक धोरण, त्याच्यानंतर 1973चं औद्योगिक धोरण, अशा प्रकारे अनेक औद्योगिक धोरण देशाच्या औद्योगिकरणाचा विकास साधण्याकरिता सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. मग भारतामध्ये 1991 मध्ये जे नवीन आर्थिक धोरण आपण अवलंबिलं आणि मग त्या नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून 1991चं जे औद्योगिक धोरण आहे त्या औद्योगिक धोरणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. तर या युनिटमध्ये आपण नवीन औद्योगिक धोरण जे आहे 1991चं या नवीन औद्योगिक धोरणाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. कारण हे जे औद्योगिक धोरण आहे 1991चं हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. 1991च्या आधी आपल्या देशामध्ये औद्योगिक विकासाकरिता जे औद्योगिक धोरण राबविण्यात आले त्या औद्योगिक धोरणामध्ये
काही अनेक दोष असलेले आपल्याला दिसून येतात. 1956चं जे औद्योगिक धोरण आहे, 1973चे जे औद्योगिक धोरण आहे, याला कुठे मर्यादा होत्या. म्हणजे विदेशी भांडवलाच्या गुंतवणुकीकरिता किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या वापराकरिता किंवा एखाद्या उद्योगामध्ये भांडवलाची गुंतवणूक जर करायची असेल तर त्याला एक मर्यादा होती. कोणताही उद्योग जर स्थापन करायचा असेल तर त्या उद्योगाची स्थापना करण्याकरिता सर्वप्रथम सरकारच्या माध्यमातून परवाना घ्यावा लागत होता, किंवा मग जे यंत्रसामुग्री आणि अद्ययावत तंत्रज्ञान आहे, जे विदेशामध्ये उपलब्ध आहे, त्या तंत्रज्ञानाचा जर वापर करायचा असेल तर त्याच्यावर सुद्धा बंधनं होती. अशा प्रकारचं बंधनयुक्त असणारे औद्योगिक धोरण 1991च्या आधी जेवढे आपल्या देशामध्ये राबविण्यात आले त्यामध्ये अशा प्रकारच्या मर्यादा असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम औद्योगिकरणावर झाला. म्हणजे औद्योगिक ज्या संस्था आहे किंवा जे उद्योग आहे त्याच्या विस्तारावर झाला. जे अनेक उद्योगपती आहेत त्या अनेक उद्योगपतींची इच्छा असताना सुद्धा ते त्यांच्या उद्योगाचा विस्तार ते करू शकले नाही. अशा प्रकारे अनेक बंधनं 1991च्या आधी जे औद्योगिक धोरण राबविण्यात आलं त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचं कारण एक होतं की देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे उद्योग आहेत ते उद्योग फक्त आणि फक्त सरकारच्या माध्यमातून केल्या गेलेली जी गुंतवणूक आहे, जी सार्वजनिक क्षेत्रामध्ये केल्या जात होती, त्या सार्वजनिक क्षेत्रालाच ते उद्योग चालविण्याचा अधिकार देण्यात आला होता. असे जे उद्योग आहेत ते उद्योग खाजगी उद्योजकाच्या माध्यमातून चालविल्या जाऊ शकत नव्हती. अशा प्रकारची बंधने आधीच्या औद्योगिक धोरणामध्ये असलेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. त्याचा जो परिणाम आहे तो औद्योगिक विकासावर पडलेला आपल्याला दिसून येतो. भारताचा आर्थिक विकास जर मोठ्या प्रमाणात जर साधायचा असेल आणि त्याकरिता मग 1991मध्ये सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारे विचार मंथन झालं की देशाचा जर आर्थिक विकास साधायचा असेल तर नवीन औद्योगिक धोरणाची गरज आहे आणि त्या नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून जर मोठ्या प्रमाणात विदेशी भांडवलाची गुंतवणूक जर देशी उद्योगामध्ये जर झाली तर निश्चितच त्याचा लाभ देशाच्या आर्थिक विकासावर होईल. या दृष्टिकोनातून मग विचार मंथन झालं आणि मग 1991च्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये भिन्न भिन्न बाबींवर विचार करण्यात आला आणि त्यामागचा जो हेतू होता तो म्हणजे देशामध्ये जलद औद्योगिकरण साधणे. या जलद औद्योगिकरणाचा परिणाम वस्तूच्या निर्मितीवर होईल, बाजारपेठेच्या विस्तारावर होईल, रोजगारीच्या वाढीवर होईल, देशाच्या आयात आणि निर्यातीवर होईल. हा दृष्टिकोन विचारात घेण्यात आला आणि मग देशाकरिता 1991चं नवीन औद्योगिक धोरण अंमलात आलेलं आपल्याला दिसून येते. या नवीन औद्योगिक धोरण 1991चे काही वैशिष्ट्य आपल्याला विचारात घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण या नवीन औद्योगिक धोरण 1991 चं जे धोरण आहे हे इतर औद्योगिक धोरणापेक्षा निश्चितच वेगळ्या स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येते. सरकारने सार्वजनिक क्षेत्राचं असणारं जे महत्त्व आहे ते कमी केलेलं आपल्याला दिसून येते. काही उद्योग अशी होती की
जी फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्येच स्थापन केल्या जाऊ शकत होती, अशी उद्योग स्थापन करण्याची परवानगी खाजगी उद्योजकांना नव्हती, किंवा खाजगी उद्योजक ज्या वस्तूची निर्मिती करत होते अशा उद्योगाची स्थापना करण्याकरिता सुद्धा मोठ्या प्रमाणात खाजगी उद्योजकांना अडचणी उद्भवत होत्या. सरकारकडून भिन्न भिन्न प्रकारचे परवाने घ्यावे लागत होते, मंजुरी घ्यावी लागत होती. हे जी काही अडथळे आहे, या अडथळ्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर पायबंद पडलेला आपल्याला दिसून येतो. सोबतच औद्योगिक विकासाला खीळ बसलेली आपल्याला दिसून येते. हे जी खीळ आहे, ही खीळ दूर करण्याकरिता 1991 मध्ये सरकारच्या माध्यमातून नवीन औद्योगिक धोरण अंमलात आलेला आपल्याला दिसून येते. त्याची जी काही वैशिष्ट्य आहे ती सविस्तरपणे विचारात घेणे अत्यंत गरजेचं आहे. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उद्योगांना परवाने देण्याची एक विशिष्ट क्रिया आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप आहे ते मिश्र स्वरूप आपण अंगीकारलं आणि समाजवादी समाजरचना प्रस्थापित करण्याकरिता सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र अशा प्रकारची संरचना आपण आपल्या औद्योगिक क्षेत्राकरिता स्वीकारलेली होती. तर सार्वजनिक क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र की त्या क्षेत्रामध्ये स्थापन करण्यात येणारे जे उद्योग आहे, त्या उद्योगात केल्या जाणारी जी गुंतवणूक आहे ती संपूर्ण 100% ही सरकारची असेल. अशी काही जे उद्योग आहे हे सरकारच्या माध्यमातूनच स्थापन केले जातील. संयुक्त क्षेत्र म्हणजे अशा प्रकारचं क्षेत्र की त्या क्षेत्रामध्ये असणारे जे उद्योग आहे त्या उद्योगाची जी स्थापना आहे ती स्थापना सरकार आणि खाजगी उद्योजकाच्या संयुक्त भागीदारीने स्थापन केल्या जाईल. असं जे क्षेत्र होतं ते म्हणजे संयुक्त क्षेत्र. आणि जे खाजगी क्षेत्र आहे, काही वस्तू अशा होत्या की त्या वस्तूची निर्मिती करण्याची मोकळीकता खाजगी उद्योजकांना होती आणि ते क्षेत्र म्हणजे खाजगी क्षेत्र होय. अशा प्रकारचं स्वरूप औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या देशात स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून तर 1991 पर्यंत असलेलं आपल्याला दिसून येते. आणि मग 1991 पर्यंत सरकारच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राकरिता अनेक औद्योगिक धोरण राबविलेले आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1956चं औद्योगिक धोरण, 1973चं औद्योगिक धोरण. तर त्या धोरणांमध्ये आपल्याला असं दिसून येत होतं की भिन्न भिन्न जर उद्योग स्थापन जर करायचे असेल तर ते स्थापन करण्याकरिता सरकारच्या पातळीवर एक मंजुरी देण्याकरिता एक समिती किंवा मंडळ अस्तित्वात आलेलं होतं. आणि मग त्या समितीच्या माध्यमातून किंवा त्या मंडळाच्या माध्यमातून उद्योजकांना परवाने देण्याची जी पद्धती आहे ती पद्धती अस्तित्वात असलेली आपल्या देशामध्ये होती. मग या परवाना देण्याच्या पद्धतीमुळे खाजगी उद्योजकांना जर उद्योग स्थापन करायचे असेल तर त्या उद्योजकांना भिन्न भिन्न प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे विनाकारण त्यांना त्यांचे जे उद्योग आहेत ते उद्योग स्थापन करण्याकरिता विलंब लागत होता. अशा प्रकारची जी काही परवाना देण्याची जी क्रिया आहे ही क्रिया फार किचकट स्वरूपाची अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या परवाना देण्याच्या किचकट पद्धतीचा दुष्परिणाम औद्योगिक विकासावर, आर्थिक विकासावर झालेला आपल्याला दिसून येतो. हे जे काही दुष्परिणाम आहे हे दुष्परिणाम भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याला दिसून येतात. म्हणजे उद्योगपतींना परवाना देताना परवाना समिती काय करायची, फार उशीर करायची. म्हणजे त्या उद्योगपतींना एखादी उद्योग स्थापन करण्याकरिता जर त्यांना परवाना लागत असेल तर
ही जी परवाना देण्याची जी समिती होती, या समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विलंब होत होता. त्याचा जो परिणाम आहे तो त्या उद्योगपतीवर होताना आपल्याला दिसून येत होता. त्यानंतर देशामध्ये परवाना पद्धती, परमिट राज पद्धती अस्तित्वात झालेली होती. त्यासोबतच औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्या हस्तक्षेपात अवास्तव वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यासोबतच आर्थिक सत्तेचं मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेलं होतं. त्यानंतर सरकारी पातळीवरून घडून येणारा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अस्तित्वात होता. त्यासोबतच उद्योगपतीची विकास व विस्ताराची जी प्रेरणा आहे ती प्रेरणासुद्धा प्रभावित होत होती. अशा प्रकारचे जे दुष्परिणाम आहे, हे दुष्परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर, भारतीय उद्योग क्षेत्रावर पडलेली आपल्याला दिसून येतात. हे जे दुष्परिणाम आहे, हे दुष्परिणाम दूर करण्याकरिता सरकारने मग 1991 मध्ये जे नवीन औद्योगिक धोरण लागू केलं, त्या नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून उद्योगपतींना भेडसावणारे जे काही प्रश्न आहे ते दूर करण्याचा प्रयत्न या नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. या नवीन औद्योगिक मध्ये उद्योगपतींना सरकारच्या माध्यमातून जी काही भिन्न भिन्न प्रकारची परवाने घ्यावे लागत होती, ते परवाने घेणे बंधनकारक, म्हणजे परवाने घेणे आता आवश्यक नाही, अशा प्रकारचं धोरण या नवीन औद्योगिक धोरणामध्ये मांडण्यात आलं. असे 18 जे उद्योग आहेत, ज्या 18 उद्योगाची निर्मिती फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्ये होईल. त्या व्यतिरिक्त ज्या काही वस्तूचे उद्योग आहे, त्या वस्तूच्या उद्योगाकरिता आधी जी सरकारच्या माध्यमातून परवाने घ्यावे लागत होते, ते परवाने घेणे आता बंधनकारक राहिलेलं नाही. अशा प्रकारचं धोरण या नवीन औद्योगिक धोरणामध्ये राबविल्यामुळे याचा निश्चितच लाभ उद्योगपतींना झाला आणि उद्योगपतींनी नवनवीन वस्तूचे जे उद्योग आहेत ते उद्योग स्थापन करण्यास त्यांना प्रेरणा मिळाली. हा जो लाभ आहे, हा लाभ या नवीन औद्योगिक धोरणाचा प्रामुख्याने झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राच्या कार्यक्षेत्राचा संकोच. सार्वजनिक क्षेत्राचं जे कार्यक्षेत्र होतं, ते कार्यक्षेत्र भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यापक स्वरूपाचं होतं, कारण मिश्र अर्थव्यवस्था आपण अंगीकारली होती आणि या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र प्रामुख्याने अस्तित्वात असलेले आपल्याला दिसतात. एक आहे सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र. देशाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे उद्योग आहे, ते उद्योग फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्येच स्थापन होऊ शकत होती. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अणुशक्तीचे जे काही उद्योग आहे किंवा मग ज्या भिन्न भिन्न खनिजाच्या ज्या खाणी आहे, त्या खाणी सार्वजनिक क्षेत्रामध्येच त्याचे उद्योग स्थापन होऊ शकत होते. भारतीय रेल्वे आहे, अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे उद्योग आहे, हे उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापन केल्या जात होते. तर सार्वजनिक क्षेत्राचं जे कार्यक्षेत्र आहे ते व्यापक झालं होतं आणि मग हे सार्वजनिक क्षेत्राची जी मक्तेदारी आहे, ही मक्तेदारीवर कुठेतरी निर्बंध आणण्याकरिता 1991चं जे नवीन औद्योगिक धोरण अंगीकारण्यात आलं, त्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्राचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र कमी करणे हा त्यामागचा मूळ हेतू होता. म्हणजे असे जे काही उद्योग सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रामध्ये चालविल्या जात होते, ते उद्योग सार्वजनिक क्षेत्रामधून काढून
खाजगी क्षेत्रामध्ये ते टाकण्यात आले. असे उद्योग स्थापन करण्याची मोकळीकता उद्योजकांना, खाजगी उद्योजकांना बहाल करण्यात आले आणि या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्राच्या कार्यक्षेत्राचं संकोच करण्याचा प्रयत्न या नवीन औद्योगिक धोरण 1991च्या माध्यमातून राबविण्यात आलं. हे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची नवीन भूमिका. आता 1991चं हे जे नवीन औद्योगिक धोरण सरकारच्या माध्यमातून जे राबविण्यात आलं, हे राबविण्यामागचा जो हेतू होता तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारच्या माध्यमातून गुंतविलेलं जे काही 100% भांडवल आहे, या भांडवलाच्या माध्यमातून जे काही भिन्न भिन्न उद्योग स्थापन करण्यात आले सार्वजनिक क्षेत्रामधील, तर त्या सार्वजनिक क्षेत्रामधील उद्योगाची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता विचारात घेण्यात आली. आणि मग जर ते सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग आहे ते उद्योग त्या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक मार्गदर्शक कसोटी लावण्यात आली किंवा मार्गदर्शक सूचना त्यांना देण्यात आल्या किंवा त्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाकरिता एक नियमावली तयार करण्यात आली की ज्या उद्योगामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर केला जात नाही किंवा जेथे अल्प प्रमाणावर उत्पादनाचे कार्य केल्या जाते, तसेच सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून ज्यांना महत्त्व नाही, अशा सर्व सार्वजनिक उद्योगाचे वेळोवेळी काय केल्या जाईल तर परीक्षण केल्या जाईल आणि या उद्योगांना राखीव क्षेत्रामध्ये ठेवायचे किंवा नाही याबद्दल निर्णय घेतला जाईल. दुसरं असं की आजारी उद्योगाबद्दल औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना महामंडळाचा सल्ला घेऊन त्यानुसार या उद्योगाची पुनर्रचना केली जाईल किंवा त्याचे पुनर्वसन केले जाईल, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवस्थापनाबाबत अधिक स्वायत्तता त्या उद्योगांना दिल्या जाईल. याचाच अर्थ सरकारकडून सार्वजनिक उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. त्याच्यानंतर सार्वजनिक उद्योगामध्ये सरकारच्या मालकीचे जे भागभांडवल आहे त्याचा काही भाग म्युच्युअल फंड, वित्तीय संस्था, सार्वजनिक किंवा सर्वसामान्य जनता व कामगारांना योग्य किंमतीवर विकले जातील, अशा प्रकारचं धोरण सार्वजनिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये सरकारने या 1991च्या औद्योगिक धोरणाच्या अंतर्गत नमूद केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्राची एक नवीन भूमिका या नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आली. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे काही भिन्न भिन्न उद्योग आहे त्या भिन्न भिन्न उद्योगाच्या कार्यक्षमतेचं अवलोकन करण्यात येईल. त्यासोबतच जर आजारी उद्योग असेल तर त्या आजारी उद्योगाकरिता जे काही औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना महामंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून त्याचं परीक्षण केल्या जाईल किंवा मग सार्वजनिक उद्योगामध्ये सरकारच्या मालकीचं जे भांडवल आहे त्या भांडवलाची निर्गुंतवणूक केल्या जाईल आणि ते जे निर्गुंतवणूक आहे ते म्युच्युअल फंडांना, त्यासोबतच वित्तीय संस्थांना, सामान्य जनतेला आणि कामगारांना ते जे भागभांडवल आहे त्याची विक्री केल्या जाईल. अशा प्रकारचं जे धोरण आहे हे धोरण राबवून सार्वजनिक क्षेत्राची एक जी नवीन भूमिका आहे ही नवीन भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मक्तेदारी नियमन कायद्यामध्ये आमूलाग्र सुधारणा करणे. आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जी काही मिश्र अर्थव्यवस्था आपण अंगीकारली, सार्वजनिक क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र,
खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये स्थापन झालेले जे उद्योग आहे ते उद्योग स्थापन करण्याची मुभा ही खाजगी उद्योजकांना होती. आणि मग या खाजगी उद्योजकांनी अ, अ, वस्तूची निर्मिती करत असताना त्यांची मक्तेदारी वाढू नये, तर या मक्तेदारीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याकरिता सरकारच्या माध्यमातून मक्तेदारी नियमन कायदा अंमलात आला. त्या कायद्याला MRTP कायदा असं म्हणतात. आणि मग या MRTP कायद्याच्या बंधनामध्ये राहून खाजगी उद्योजकांनी वस्तूची निर्मिती करावी अशा प्रकारचं बंधन टाकण्यात आलं. आणि हे जे MRTPचा हा जो ॲक्ट आहे किंवा हा जो कायदा आहे, हा कायदा स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून तर 1991 पर्यंत तो अंमलात होता. आणि मग या MRTP कायद्याच्या जाचक अटीमुळे अनेक खाजगी उद्योजकांच्या औद्योगिक विस्तारावर याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. हा MRTP कायदा 100 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या सर्व उद्योजकांना किंवा उद्योगांना हा कायदा लागू होता. म्हणजे ज्या उद्योगामध्ये केल्या गेलेली जी गुंतवणूक आहे ती जर 100 कोटी आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर अशा उद्योगांना MRTP कायदा हा बंधनकारक होता. परंतु 1991 नंतर किंवा 1991 नंतर आपण आपल्या देशाकरिता जे नवीन आर्थिक धोरण जे अवलंबिलं, त्या नवीन आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये जे नवीन औद्योगिक धोरण राबविण्यात आलं, त्या नवीन औद्योगिक धोरण अवलंबिल्यामुळे त्या म्हणजे हा जो MRTP जो कायदा आहे, या MRTP कायद्याची जी काही तरतूद आहे त्या तरतुदी सैल करण्यात आल्या. म्हणजे आधीच्या ज्या काही अटी होत्या, 100 कोटी गुंतवणूक असणारे जे काही उद्योग आहे ते सगळे उद्योग ह्या MRTP कायद्याच्या अंतर्गत येत होती. परंतु 1991च्या नंतर जे नवीन औद्योगिक धोरण राबविण्यात आलं, त्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये हा MRTP जो कायदा आहे हा सैल करण्यात आला. आणि याचा निश्चितच जो लाभ आहे हा लाभ खाजगी उद्योजकांना झाला. आणि मग खाजगी उद्योजकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गुंतवणूक आपल्या उद्योगामध्ये केली, उद्योगाचा विस्तार केला, नवनवीन वस्तूची निर्मिती आपल्या भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये होऊ लागली, बाजारपेठेचा विकास झाला, आणि वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ होऊ लागली, रोजगारीमध्ये वाढ झाली. आणि निश्चितच याचा अनुकूल परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मक्तेदारी नियमन कायद्यामध्ये आमूलाग्र सुधारणा करून 1991चं नवीन औद्योगिक धोरण राबविण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर विदेशी भांडवलाची गुंतवणूक व तंत्रज्ञानाची गुंतवणूक 1991च्या आधी आपल्या देशामध्ये जे काही औद्योगिक क्षेत्र होतं, या औद्योगिक क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्याकरिता जी काही भांडवल आहे, त्या भांडवलाची जर विदेशातून आयात करायची जर असेल तर त्याच्यावर निर्बंध होते, किंवा विदेशामध्ये असणारं जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्या प्रगत तंत्रज्ञानाची आयात करून ते प्रगत तंत्रज्ञान उद्योगामध्ये लावण्याची सुद्धा बंदी होती. त्यामुळे अनेक जे उद्योग आहे, या उद्योगांची जी उत्पादनाची जी क्षमता आहे ती मर्यादित झालेली आपल्याला दिसून येते. अनेक उद्योगाचा जो विस्तार आहे हा विस्तार भांडवलाच्या कमतरतेमुळे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे थांबलेला आपल्याला दिसून येतो. 1991 मध्ये हे जे नवीन औद्योगिक धोरण देशाकरिता जे राबविण्यात आलं, प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्राकरिता जे राबविण्यात आलं,
तर या धोरणामध्ये विदेशी भांडवलाची जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक त्यासोबतच प्रगत यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर भारतीय उद्योगामध्ये करता येईल अशा प्रकारची सवलत सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. सर्वप्रथम 51% पर्यंत विदेशी भांडवलाची गुंतवणूक देशी उद्योगामध्ये करता येईल अशा प्रकारची मुभा या औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून उद्योजकांना देण्यात आली. सोबतच विदेशामध्ये असणारं जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे, त्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपल्या उद्योगामध्ये करण्याची मोकळीकता सुद्धा या नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून उद्योजकांना देण्यात आली. याचा निश्चितच परिणाम औद्योगिक क्षेत्रावर झाला. नवनवीन यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनाची जी क्षमता आहे ती वाढीस लागली. रोजगारीच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर हे जे 51% विदेशी भांडवलाची जी गुंतवणुकीची जी मर्यादा होती, ती नंतरच्या काळामध्ये काही उद्योगामध्ये 74% विदेशी भांडवलाची गुंतवणूक करण्याची मुभा सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. काही उद्योग असे होते की त्या उद्योगामध्ये 100% विदेशी भांडवलाची गुंतवणूक करण्याची मुभा सुद्धा सरकारच्या माध्यमातून बहाल करण्यात आली. अशा प्रकारचं या नवीन औद्योगिक धोरण 1991चं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इतर उपाययोजना. सरकारच्या माध्यमातून हे जे नवीन औद्योगिक धोरण 1991 जे राबविण्यात आलं, हे औद्योगिक धोरण या आधीचे जे औद्योगिक धोरण होते त्याच्यापेक्षा निश्चितच हे अधिक चांगल्या स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येते. या नवीन औद्योगिक धोरणात मध्ये जे काही इतर उपाययोजना करण्यात आल्या, त्या उपाययोजनावर जर आपण लक्ष टाकलं तर सरकारचा जो हस्तक्षेप आहे, हा हस्तक्षेप कमी करण्यात आला. परवाना राज पद्धती जी होती, ती परवाना राज पद्धती संपुष्टात आणण्यात आली. विदेशी भांडवलाची जी गुंतवणूक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये करता येईल अशा प्रकारची भूमिका सरकारच्या माध्यमातून योजण्यात आली. तर या नवीन औद्योगिक धोरणाचा जो परिणाम आहे, हा परिणाम अनुकूल झालेला आपल्याला दिसून येतो. ह्या ज्या काही इतर उपाययोजना सरकारच्या माध्यमातून ज्या करण्यात आल्या, त्या म्हणजे ज्या शहराची लोकसंख्या 1 मिलियन पेक्षा कमी आहे, तर त्या शहराच्या आजूबाजूला उद्योगधंदे स्थापन करण्यावर अनेक प्रकारची बंधनं होती. मग ती जी बंधनं आहेत ती सैल करण्यात आली. ह्या ज्या काही इतर बाबी आहे, या इतर बाबींवर सुद्धा या नवीन औद्योगिक धोरणामध्ये विचार झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्यासोबतच वित्ताचा जो पुरवठा आहे, हा वित्ताचा पुरवठा सहज व्हावा याकरिता बँकांना सुद्धा तशा प्रकारचे निर्देश देण्यात आले. वित्तीय संस्थांना सुद्धा मोठ्या प्रमाणात वित्ताचा पुरवठा या औद्योगिक क्षेत्राला कशा प्रकारे करता येईल, त्या वित्तीय संस्थांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र्य देण्यात आलं. या आणि अशा प्रकारच्या इतर उपाययोजना योजून हे जे नवीन औद्योगिक धोरण आहे, हे नवीन औद्योगिक धोरण देशाच्या औद्योगिक विकासाकरिता 1991 मध्ये राबविण्यात आलेला आपल्याला दिसून येते. या पिरियडमध्ये आपण युनिट 3 ला सुरुवात केलेली आहे आणि या युनिट 3 मध्ये आपण नवीन औद्योगिक जे धोरण आहे 1991चं, आणि हे महत्त्वाचं औद्योगिक धोरण अर्थव्यवस्थेकरिता ठरलेलं आपल्याला दिसून येते.